3. नमस्कार. मी मोहन सकाराम शिंदे, शेतमजूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. सांगली जिल्ह्यात माझं गाव आहे. पण शेतमजूर ऊसतोड असंघटित असुरक्षित कामगारांच्या व्यथा का मांडाव्या लागल्या, तर त्यांचं जर सर्वे करून आम्ही पाहणी केली असता, त्यांना आजही इतका विकास क्षेत्रातला देश आपला असताना महाराष्ट्रामध्ये आजही पाल्याच्या सफरामध्ये ते राहतात. आज सकाळी खाल्लं तर संध्याकाळची भाजीचे वांदे आहेत. 12 तास राबवतावा त्यांना 200-250 रुपये मिळतात आणि तुटपुंजी मजुरी असल्यामुळं मुलांना शिक्षण देता येत नाही, स्वतःचा विकास करून घेता येत नाही आणि शेतमजूर हा कष्टाची कामं करत असल्यामुळं 50 वर्षापर्यंतच त्याला शरीराची साथ मिळते, अन्यथा तो थकवा जाणवतो, शारीरिक व्याधी चालू होतात, काम करू शकत नाही आणि शेवटी तो काठीवर येतो. तसंच ऊस तोडांचं 6 महिने काम असतं, 6 महिने काम नसतं. उचल घेणे, खाणे आणि अतिशय कष्टाची भटकंतीमध्ये काम करणे. भटकंतीत कामं करत असल्यामुळं महिला कोयत्याला महिला असतात आणि महिलामध्ये अत्यंत भयंकर अशा आजारानं जर्जर असतं. भटकंतीमध्ये काय फडामध्ये आंघोळीला पाणी मिळत नाही, केसाला तेल मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून अनेक तरुण मुलींनी जवळजवळ 27 ते 35 वर्षाच्या वया कालामध्ये गर्भाशयाच्या पिशव्यासुद्धा काढून घेतलेल्या असतात आणि सतत हा ऊसतोड शेतमजूर हा कष्टाची कामं करून कर्जातच पिचलेला असतो. पाऊस काळ्यामध्ये उचल घेणे आणि खाणे त्याचा विकास होत नाही. त्यासाठी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सरकारला प्रत्येक कुटुंबाला 4 एकर जमीन कष्ट करून पिकवून खाण्यासाठी मागतोय आणि त्याचाच लढा आम्ही जोरात चालू केलेला आहे. उद्योजक म्हणून जे काही तरुण पिढी येते त्यांचं कर्ज बँकेचं मिळालं, उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं आणि या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर गोपालन, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेती व्यवसाय, गोबर गॅस प्लांट, खत प्रकल्प व अन्य उद्योग, बांबू लागवडीपर्यंत शासनाचे उद्योग आपण जर शेत सरकारने दिल्यानंतर राबवलं तर आपला विकास नक्की आहे. ज्या ज्या ठिकाणी आता लोक करून खातात, जमिनीमध्ये करून खातात, आम्ही काय विनंत्या करून कलेक्टरनं जमिनी दिलेली आहेत, ती लोक 2 वर्ष काही मिळालं नाही, पण यावर्षी त्यांना 10-5 लाखाचं उत्पन्न तिने काढली. कष्ट करणारे लोक असलं तर विकास नक्की आहे. इतर कशाच्याही नादाला लागू नका, जमीन मागा, कष्ट करा. कष्टातून प्रगती जर होत असेल तर शेती व्यवसायात आपलं लक्ष गुंतवा आणि मग भटकंतीमध्ये जाण्याची, शेतमजूर करून उचल खाण्याची वेळ येणार नाही. आत्तासुद्धा मुलांना शिक्षण अजिबात मिळत नाही. म्हणून तसंच लहान मुलं कामाला आई वडील गेल्यानंतर सांभाळण्यासाठी जी मुलं राहतात त्यांना 11-11 वर्षापर्यंत शिक्षणाचा अभाव असतो, शिक्षण मिळत नाही आणि अशा मुलांच्यासाठी, मुलीसाठी आम्ही आत्ता अंगणवाडी, बालवाडी, आदिवासी शाळा, बहिस्त शाळा, उर्वरित अशा वस्ती शाळेच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, त्यांची प्रगती व्हावी म्हणून झटतोय. तसंच महिलांना, तरुण मुलीवर खेड्यापाड्यांनी ग्रामीण भागात अन्याय अत्याचार होतात, तेव्हा नारी सुरक्षा दल काढून स्वतः आपल्या आया बहिणीचं रक्षण स्वतः आया बहिणीने करावं आणि नारी सुरक्षा दलासारखी सैनिक मित्र अकादमी तयार करून आपल्या मुलींचं, आपल्या लेकरा बाळांचं पण संरक्षण करावं आणि या कामात अनमोल असं सगळ्यात ताकदीचं काम जर असेल तर तुमच्या संपूर्ण सहकार्यावर हे चालणार आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या या संघटनेला, शेतमजुरांना, ह्या कामाला तुम्हाला योग्य वाटत असेल तर भरभरून सहकार्य करा. आपल्या मदतीची अत्यंत गरज आहे. नमस्कार.